प्रभाग क्रमांक 7 मधील शिवसेना राष्ट्रवादी मित्रपक्ष उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये भगवी लाट उसळल्याचं दिसून आलं। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 7 मधील शिवसेना राष्ट्रवादी आणि मित्रपक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये भगवी लाट उसळली होती। अमोल शिंदे, अनिकेत पिसे, मनोरमा सपाटे आणि मनीषा कणसे या उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी थोरला मंगळवेढा तालीम गणरायाचं पूजन करून पदयात्रेला प्रारंभ झाला। या रॅलीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, युवासेना, महिला आघाडी, कामगार सेना, विधी सेवा समिती, अंगीकृत सर्व संघटना, पदाधिकारी तसंच शिवसैनिक यांच्यासह थोरला मंगळवेढा तालीमचे सर्व सदस्य, संकेत परिवाराचे सर्व सदस्य, अमोल शिंदे मित्रपरिवार मोठ्या संख्येनं सहभागी झाला होता। लाडक्या बहिणींची संख्या यामध्ये मोठ्या प्रमाणात होती। ही रॅली थोरला मंगळवेढा तालीमीपासून पंजाब तालीम, बाबा कादरी मस्जिद, जुने श्रीराम मंदिर, टोळाचा बोळ, चौपाड, विठ्ठल मंदिर, काळी मस्जिद, बाजी अण्णा मठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, निराळे वस्ती, अवंतीनगर, अभिषेक नगर यासह प्रभागातील सर्व भागांमधून काढण्यात आली। जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र, शिवसेना जिंदाबाद, राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, निवडून येणार कोण, धनुष्यबाण आणि घड्याळाशिवाय दुसरा कोण या घोषणांनी पदयात्रेचा मार्ग दणाणून गेला होता। काय बोलणार तर विकास कामे बोलणार असा संदेश या पदयात्रेमधून देण्यात आला। पदयात्रेमध्ये ठिकठिकाणी सर्व उमेदवारांचं औक्षण करण्यात येऊन त्यांना आशीर्वाद तसंच शुभेच्छा देण्यात येत होत्या। अनेकांनी पुष्पहार घालून तसंच पुष्पगुच्छ देऊन आणि पेढे भरवून उमेदवारांचं स्वागत केलं। आपण केलेल्या विकास कामांची पावती आपल्याला सुज्ञ मतदार राजा देईल, तसंच लाडक्या बहिणी आपल्या पाठीशी ठामपणे उभ्या राहतील असा विश्वास उमेदवार अमोल शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला। तुम्ही सगळे ही काय साहेब कुणाला रुपये देऊन आलेली माणसं नाही आहेत, ही सगळी स्वतःच्या इच्छेने मनाने आमच्या पाठीमागे उभं राहिलेली सगळी मंडळी हक्काची माणसं आहेत। यामधला एकही माणूस तुम्ही धरून आणा आणि तुम्हाला माहित आहे या उलट तिकडे जर आली काय चाललंय, घरकुल असेल, कुमटा असेल, या इथनं माणसं आणून रशीद मध्ये जीव घालून आमदार साहेब तिथं पाठवते। त्यामुळे ही लढाई आता फक्त प्रभाग 7ची आणि प्रभाग 7च्या उमेदवाराची राहिलेली नाही, तर ही लढाई अमोल शिंदे आणि देवेंद्र खोटे अशीच लागलेली आहे। भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारावर राहिलीच नाही। मला माहित आहे ते उमेदवार कधीच मैदान सोडून पळून गेले असते। ही लढाई आता देवेंद्र खोटे आणि अमोल शिंदेची राहिली आहे, एवढं जाहीर सांगतो। त्याच्यानंतर मी पण मध्ये तिथंच असणार आहे तुमच्या सोबत। राजकारणात माझं पण तुम्हाला ओपन चॅलेंज आहे। ह्याच्या पुढच्या काळात तुमची आणि माझी खात आहे। तुम्ही बघाल ज्या पद्धतीने तुम्ही माझ्या लोकांना मला ज्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न करताय ना, ही सोलापूर शहरातली सगळी जनता माझ्या पाठीमागे उभारून दाखवेल। हिंदू असेल, मुस्लिम असेल, आम्ही अतिशय जीवाभावाने एकत्रित राहणारी माणसं आहे। या इथला दलित समाज असेल, इथला सगळ्या 18% जातीची माणसं इथे तुम्हाला बघायला मिळतील। या सगळ्यांच्या जीवावरती तुम्हाला एकच सांगतो, आता सावध व्हा। हे सगळ्यांना थांबवला विषय राजा पुढे माझी तुमची। पदयात्रेला युवकांचा तसंच लाडक्या बहिणींचा उदंड प्रतिसाद मिळाला। या रॅलीमध्ये शिवसेना संपर्क प्रमुख संजय कदम, ज्येष्ठ नेते राजन जाधव, महिला आघाडी जिल्हा प्रमुख मुबीना मुलाणी, शहर प्रमुख जयश्री पवार, ज्ञानेश्वर सपाटे, संकेत पिसे, प्रकाश अवस्थी, पृथ्वीराज दीक्षित, विशाल कणसे, शंतनू साळुंखे, पृथ्वीराज पवार, माधव खरसडे, हनुमंत बेसुळके, दिनेश चौगुले, मनोज सर्वदे, शिवाजी भोसले, सौदागर सावंत यांच्यासह शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी तसंच कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते।